या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. तनया आणि वसुंधरा डान्स करायला सुरुवात करतात. तनयाला असे वाटत असते की वसुंधरा तिच्या इतका छान डान्स करू शकत नाही. मात्र वसूसुद्धा खूप छान डान्स करत असते आणि ते बघून तनया अजूनच चिडते आणि मग त्यानंतर ती वसुंधराला डान्स करताना पाडण्याचा निर्णय घेते. तर दुसरीकडे तो गुंड पुन्हा एकदा विशाखाला कॉल करतो आणि तिला सांगतो की आता तुझ्याकडे फक्त 10 मिनिटं आहेत. जर पुढच्या 10 मिनिटांमध्ये मला माझे 50 लाख रुपये मिळाले नाहीत तर माझी बहीण तुला मारून टाकेल हे लक्षात ठेव. आणि त्यावर विशाखा घाबरूनच हो म्हणते. तर इकडे वसुंधरा आणि तनया फुगडी खेळत असतात आणि त्यावेळी तनया वसुंधराला पाडायचं ठरवते. मात्र तीच तोल जाऊन तोंडावर पडते आणि मग नंतर रडायला सुरुवात करते. त्यामुळे सगळेच जण घाबरतात. तर विशाखासुद्धा तिच्याकडे जाण्यासाठी निघते. मात्र झुणका भाकरीच्या स्टॉलवर असणारी ती बाई विशाखाला गन दाखवते. त्यामुळे ती गप्प बसते. तर इकडे तनया रडतच म्हणत असते की या वसू बहिणीने मुद्दाम मला पाडलं. तर वसुंधरा म्हणत असते की अगं तनया, मी हे मुद्दाम का करेल? उलट मला असं वाटलं की माझा तुला धक्का लागेल म्हणून मी बाजूला सरकले आणि तुझा बॅलन्स बिघडला म्हणून तू पडली. पण मला एक कळत नाही आहे, तू माझ्या इतक्या जवळ कशासाठी आली होती? आणि ते ऐकून तनया गप्प बसते. तर जयश्री म्हणत असते की आता नाचून झालं असेल तर बघ एकदा तिला किती लागलंय ते. आणि त्यावेळी तनया म्हणते की काही नाही आई, हिने ना मुद्दामच केलंय सगळं. आणि मग तनयाची मैत्रीण लगेच डॉक्टरांना बोलवायचं ठरवते. पण तितक्यात शिवा त्या ठिकाणी येते आणि म्हणते की मी असताना डॉक्टरांची काय गरज आहे? आणि शिवाला बघून वसूला तर खूप आनंद होतो. तर जयश्री विचारत असते की ही कोण आहे? आणि त्यावर शिवा म्हणते की काकू, मी वसूची मैत्रीण आहे, काळजी करू नका, मी आली आहे ना, आता तनयाला काही होणार नाही. आणि मग तनयाचा जो पाय मुरगळलेला असतो तो पाय लगेच बरा करते. त्यामुळे सगळेच जण तिच्यावर खुश होतात. त्यानंतर मग वसू सगळ्यांची शिवासोबत ओळख करून देते. तर तनयासुद्धा म्हणत असते की आता मला तसं ठीक वाटते, मात्र थोडा पाय दुखत आहे, मी आतमध्ये जाऊन स्प्रे मारून येते. आणि मग ती तेथून निघून जाते. त्यानंतर मग त्या जयश्रीच्या मैत्रिणी म्हणत असतात की तू देसाईंची सून शिवा ना गं, तुझा तर घटस्फोट झाला होता ना? आणि त्यावेळी जयश्री वसूला टोमणा मारत म्हणते की तुझीच मैत्रीण आहे वाटतं ही. आणि त्यावेळी वसुंधरा तिची बाजू घेत म्हणते की शिवाचा घटस्फोट झालेला नाही आहे आणि प्रत्येक वेळी घटस्फोट झाला असला तरी बायकांनाच का जबाबदार ठरवलं जातं? शिवामध्ये आणि तिच्या मिस्टरांमध्ये फक्त गैरसमज निर्माण झाला आहे आणि तो लवकरच दूर होईल याची मला खात्री आहे. आणि मग शिवासुद्धा म्हणते की हो, अगदी खरं आहे, आमच्यात फक्त गैरसमज झाला आहे आणि माझ्या नवऱ्यावर खूप प्रेम आहे, आम्ही लवकरच एकत्र येऊ. आणि ते ऐकून सगळ्या बायका गप्पच बसतात. मात्र तरीही जयश्री म्हणत असते ह्या आजकालच्या मुली, यांना स्वतःचा संसारसुद्धा नीट सांभाळता येत नाही, फक्त मोठ्या माणसांना उलट उत्तर द्यायला हवं. आणि मग ती तेथून निघून जाते. तर वसू शिवाची माफी मागत म्हणत असते की तू आईंच्या बोलण्याचं वाईट वाटून घेऊ नको, त्यांच्या मनात काही नसतं. आणि त्यावर ती सुद्धा हसून हो म्हणते. तर इकडे विशाखा त्या बाईला म्हणत असते की तुम्ही बघितलंत ना, मगाशी माझी मुलगी पडली, मला प्लीज तिला पटकन बघून येऊ द्या. आणि पैसेसुद्धा तिच्याकडेच आहे, मी पैसे घेऊन येते. आणि मग ती लगेच घरात जाते. तर इकडे वसुंधरा आणि शिवा गप्पा मारत असतात. शिवा वसुंधराला विचारत असते की आता घरी सगळं ठीक आहे ना? तर वसू म्हणते की हो, आता सगळं ठीक आहे. आणि मग त्यानंतर त्या दोघीजणी एका स्टॉलवर जातात. शिवा वसूला विचारत असते की मी मागे ऐकलं होतं की तुझ्या मिस्टरांवर हल्ला झाला होता आणि सगळेजण त्यासाठी तुला दोष देत होते. आणि मग वसू म्हणते की हो, त्यावेळी खरंच परिस्थिती खूप अवघड होती. आणि मग ती त्यावेळी घडलेला सगळा प्रकार सांगते आणि आता सगळं ठीक असल्याचं सुद्धा सांगते. तितक्यात शिवाचं लक्ष त्या स्टॉलवर असणाऱ्या माणसाकडे जातं आणि त्याला तिचा संशय येतो. तो फोनवर बोलत असतो की बॉस, लवकरच काम होईल. त्यामुळे शिवा संशयानेच त्याच्याकडे पाहत असते. मग ती आणि वसू झुणका भाकरीच्या स्टॉलवर जातात. तर त्यावर जी बाई असते तिच्यावर सुद्धा शिवाला संशय येतो. त्यामुळे ती त्या दोघांवर लक्षच ठेवायचं ठरवते. तर इकडे विशाखा तनयाला पैशांबद्दल विचारत असते. पण तनया म्हणत असते की अगं, मला किती लागलं आहे बघ एकदा, सारखं काय पैसे पैसे करते, सगळ्यांना वाण देताना मी तुलासुद्धा तो वाणाचा बॉक्स देईल, त्यात पैसे असतील.
आणि त्यावर विशाखा म्हणते की ठीक आहे, पण तितक्यात तिला पुन्हा एकदा त्या गुंडाचा कॉल येतो आणि तो विशाखाला धमकी देतो की आता जर 5 मिनिटात मला माझे पैसे मिळाले नाही तर आम्ही तुझ्या घरात घुसू, हे लक्षात ठेव. पण विशाखा घाबरून म्हणते की असं काही करू नका, थोड्याच वेळामध्ये कार्यक्रम सुरू होईल, मी स्वतः तो पैशांचा बॉक्स घेऊन तुमच्याकडे येईल. आणि मग त्यानंतर ती तनयाला सांगते की पटकन बाहेर चल आणि हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला सुरुवात कर. तर दुसरीकडे शिवा त्या दोन्हीही गुंडांवर लक्ष ठेवूनच असते. मात्र त्यानंतर ते दोघेजण शिवाची नजर चुकवून घरामध्ये येतात आणि ज्या ठिकाणी वाणाचे बॉक्स ठेवलेले असतात त्या ठिकाणी शोधाशोध करायला सुरुवात करतात. थोड्याच वेळामध्ये त्यांना तो पैशांचा बॉक्स सापडतो आणि ते तेथून निघणार, पण इतक्यात वसुंधरा त्या ठिकाणी येते. ती त्यांना विचारते की हे काय चाललंय तुमचं, तुम्ही दोघेजण घरात कसे काय आलात. मात्र मग त्यावर त्यातली जी बाई असते ती वसुंधराचं तोंड दाबते आणि मग ते दोघेजण तिला तिथून घेऊन निघू लागतात. मात्र इकडे शिवाच्या लक्षात येतं की ते दोघेही जण स्टॉलवर नाही आहेत, त्यामुळे ती पटकन घरात येते आणि ते गुंड वसूला घेऊन चाललेत हे बघून ती दरवाजा बंद करते आणि त्यांच्याकडे जाते. शिवाला बघून ते दोघेही जण घाबरतात आणि वसूला तिच्या अंगावर ढकलून घरातून बाहेर पडायचा मार्ग शोधू लागतात. तर वसू आणि शिवासुद्धा त्यांचा पाठलाग करत असतात. मात्र त्यानंतर ते दोघेजण घरातून बाहेर पडतात आणि वसू आपल्या मागावर आहे हे कळता क्षणी ते तिच्यावर गन रोखतात. मात्र तितक्यात शिवा त्या ठिकाणी येते आणि लांबूनच एक दगड मारून ती गन खाली पाडते. त्यामुळे ते दोघेही जण खूप घाबरतात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.